नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटवर चर्चा करणार आहोत। योजनेच्या वितरणाबाबत अनेक प्रश्न आहेत, तसेच नवीन खाते वाटपामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत। चला तर मग याविषयी सविस्तर माहिती घेऊया। मित्रांनो, अलीकडेच मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर झाले आहे। त्या खाते वाटपामध्ये अदितीताई तटकरे यांना महिला व बाल कल्याण विभाग पुन्हा एकदा मिळाला आहे। लाडकी बहीण योजना ही या विभागाच्या अंतर्गत येते, त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत आता वेग येईल अशी अपेक्षा आहे। नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की योजनेचे हप्ते लवकरच वितरित होतील। आता खाते वाटप झाल्यामुळे सरकारकडे कोणताही प्रलंबित मुद्दा राहिलेला नाही। आता जरा या योजनेच्या तांत्रिक बाजूंवर नजर टाकू। अनेक लाभार्थ्यांचे फॉर्म सबमिट झाले आहेत, पण अप्रूव्ह झालेला मेसेज आला नाही। याचा अर्थ असा नाही की तुमचा फॉर्म रद्द झाला। सबमिटेड हा पहिला टप्पा आहे, पण अप्रूव्ह हा टप्पा पूर्ण होणं गरजेचं आहे। जर तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज मिळालेला नसेल तर तुमचा फॉर्म प्रक्रियेत आहे। वितरणासाठी योजनेच्या पोर्टलवर अपडेट लवकरच दिसतील। आता महत्त्वाचं म्हणजे 6व्या हप्त्याबाबत नागपूर अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर झाली असून लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध आहे, त्यामुळे 6वा हप्ता लवकरच वितरित होईल। काही माता भगिनींना वाटत होतं की हप्ते मिळणार नाहीत, पण असं नाही। यापूर्वीच्या 5 हप्त्यांप्रमाणेच हा हप्ताही सर्व लाभार्थ्यांना वेळेवर दिला जाईल। तर मित्रांनो, अदितीताई तटकरे यांना महिला व बाल कल्याण विभाग परत मिळाल्यामुळे या योजनेला सरकारकडून आणखी गती मिळणार आहे। अदितीताई तटकरे यांचा सक्रिय सहभाग आणि सरकारचा पाठिंबा यामुळे लाडकी बहीण योजना आता प्रभावीपणे राबवली जाईल। महिला सक्षमीकरणासाठी ही योजना आणखी व्यापक स्वरूपात पुढे नेली जाईल। वितरणासाठी तयारी पूर्ण होत असून पुढील काही दिवसात तुम्हाला अपडेट मिळतील। कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया एका नवीन अपडेट बरोबर। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।